नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर सकाळीच ब्लॉगची छान अशी सुरुवात झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. छान असं मी फ्राईड राईस बनवत आहे अगदी घरगुती पद्धतीने. जे काही व्हेजिटेबल्स माझ्याकडे अवेलेबल होत्या, तर त्याच वापरून मी हे बनवत आहे. आणि आज छान असं इंटरेस्टिंग टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपलं घर छोटं असो किंवा मोठं, आपलं घर सगळ्यांनाच आवडते. घरात प्रवेश केल्यानंतर ते इतरांनाही आवडावे, छान प्रसन्न वाटावे अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते. परंतु आपल्या घराची साफसफाई केल्याने जाळी जळमटं काढतो. पण तरी देखील आपण घरात एंटर केल्यानंतर कसला तरी असा वेगळा वास येतो, ज्याला आपण कुबट वाससुद्धाही म्हणतो. आणि असा वास घेतल्यानंतर आपला मूड खराब होतो आणि आपल्याला कोणतीही काम करण्याची इच्छा होत नाही. त्याचबरोबर खूपच निगेटिव्ह असं फीलिंगसुद्धा येते. तर अशा वेळेला मी कोणत्या टिप्स फॉलो करते, ज्यामुळे घर सतत सुगंधित राहते. कोणताही कुबट वास जर येत असेल, तर तो येण्याआधी त्याला प्रतिबंध कसा करते, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. व्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, मला पहिल्यांदा पाहत असाल, सो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा. जेणेकरून काय होईल, माझा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही माझी टिप्स जे आहे, ट्रिक्स जे आहे ती उपयोगी ठरेल आणि ते सुद्धा त्यांचं घर अशाच प्रकारे सुगंधित करू शकतात. तर चला मग पाहूया कोणत्या अशा टिप्स आहेत, ज्या आपण फॉलो केल्यानंतर आपलं घर जे आहे ते सतत सुगंधित राहील आणि घरात एंट्री केल्यानंतर आपल्यालाच काय, ते येणाऱ्या पाहुण्यांनासुद्धा छान फ्रेश आनंदी वाटेल. तर सगळ्यात पहिली टिप आहे, की आपण संध्याकाळी, सकाळी सगळेच जण घरामध्ये दिवाबत्ती करत असतो आणि अशा वेळेला धूप किंवा अगरबत्ती या गोष्टींचा वापरसुद्धा करत असतो. तर आपण काय करायचं आहे, नेहमी आपण ज्या अगरबत्ती किंवा धूप जो वापरतो, तो चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे. म्हणजेच की तो सुगंधित असला पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पूर्ण सर्वत्र छान असा सुगंध पसरेल. जर तुम्ही नेहमीच तुमची अगरबत्ती जर सुवासिक नसेल, तर ती रिप्लेस करून तुम्ही सुवासिक अगरबत्ती वापरून घर सुगंधित करू शकता. त्यानंतरची दुसरी टिप आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूरदानी जर असेल, तर त्यामध्ये भीमसेन कापूर नक्कीच जाळा. यामुळे काय होतं ना, घरात एकतर सुगंध तर पसरतोच, त्याचबरोबर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते तीसुद्धा दूर होते आणि तुम्हाला एक छान प्रसन्न असं वाटतं. आणि अगदी सोप्यात सोपी गोष्ट आहे, जी आपण सहजच करू शकतो. अशा प्रकारची कापूरदानी किंवा आत्ता हल्ली इलेक्ट्रिक कापूरदानीसुद्धा मिळते. बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारच्या कापूरदानीमध्ये तुम्ही भीमसेन कापूर जाळलात तर नक्कीच तुमचं घर सुगंधित होईल. त्याचबरोबर कुबट वास येण्याची एक जागा म्हणजे आपलं टॉयलेट बाथरूम. तर त्या टॉयलेट बाथरूममध्ये अशा प्रकारचे एअर फ्रेशनर जे असतात, तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर आपल्या घरातून कुबट वास येण्याची अजून एक जागा म्हणजे आपल्या बेसिनचा खालचा एरिया किंवा आपली डस्टबिन. तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या ज्या डांबर गोळ्या येतात, त्या तुम्ही ठेवू शकता डस्टबिनच्या पिशवीच्या आत किंवा मग जिथे तुमचा बेसिन एरिया त्याच्या खालीसुद्धा अशा प्रकारे ठेवून शकता. आणि त्याचप्रमाणे बेसिन जे आपलं असतं तर त्याच्यामध्ये पाणी जाण्याची जी जागा असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारची जर डांबर गोळी टाकून ठेवलीत, तर नेहमीच तुमच्या बेसिनमधून सुगंधित वाससुद्धा येईल आणि त्याचप्रमाणे येणारा ड्रेनेजचा वास प्रतिबंधक होऊन जाईल. त्यानंतर महत्त्वाची टिप आहे, की आपण आपलं घराची लादी जी असते ती नेहमी साफ करत असतो. फर्श ज्याला आपण म्हणतो, तर ते नेहमी आपण क्लीन करत असतो. तर अशा वेळेला नुसत्याच पाण्याने क्लीन न करता एखादं सुगंधित जर तुम्ही फर्श क्लीनर वापरलं, तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं घर देखील सुगंधित राहील. तर इथे बघा मी एक नीमचं जे आहे क्लीनर ते यूज करते. अगदी खूप वर्षापासून यूज करते आणि हे मला खूप आवडतं. कारण यामधून ना एक छान असा लिंबाचा वास येतो आणि कडुलिंबाचा आणि लिंबाचा अशा प्रकारचा वास येतो, ज्याने घर सुगंधित राहतं. हे नॅचरल आहे गोष्टी. आपण खूप महागड्या एअर फ्रेशनर वगैरे यूज करण्यापेक्षा या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता, ज्यामुळे घरामध्ये एक छान सुगंधसुद्धा पसरतो. त्याचबरोबर तुमचं घर देखील क्लीन होतं. तर जर तुम्ही आत्तापर्यंत अशा प्रकारचे क्लीनर वापरत नसाल, तर ते वापरायला नक्की सुरुवात करा. ज्यामुळे तुमचं घर नेहमी सुगंधित राहील आणि तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि येणाऱ्यालासुद्धा नक्कीच प्रसन्न वाटेल. त्यानंतर
तुमच्या घरी जर तुम्ही एअर फ्रेशनर वापरत असाल, तर तो देखील तुम्ही स्प्रे करून दिवसातून एकदा कमीत कमी वेळा स्प्रे करून तुम्ही तुमचं घर देखील सुगंधित ठेवू शकता. तर हे माझ्याकडे जे एअर फ्रेशनर आहे, तर ते जवळ-जवळ 6 महिन्यापासून आहे. मी खूप जास्त त्याचा वापर करत नाही, परंतु दिवसातून 1 वेळा त्याला मी स्प्रे करते. ज्यामुळे काय होतं ना, घरात एक छान सुगंध दरवळतो आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं आणि समोरच्यालासुद्धा प्रसन्न वाटतं. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर नक्कीच लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा.